श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात मैत्रिणींनो? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल. आज म्हटलं तुमच्याशी देवपूजा करत करत एक 5 ते 7 मिनिटं गप्पा माराव्यात आणि व्हिडिओ पण होईल आणि तुम्हाला थोडी पूजा पण कधी कधी माझी बघायची असती. ऑन डिटेल तर दाखवणार नाही कारण एवढा वेळ व्हिडिओ नाही करू शकत आपण. काल मी आणलंय बघा आपल्या कुंचन सेवेसाठी चांदीचं कमळ. म्हणजे हे एका कस्टमरला आपल्या फॅमिलीतल्या द्यायचं आहे. माझं ऑलरेडी असं आहे. खूप मस्त कमळ आहे. 2500 रुपयाचं आहे. चांगलं जड आणि भरीव आहे. तर कुणाला हवं असेल कुंचन सेवेसाठी तर नक्की घ्या. आणि अजून एक सांगते की हे बघा, हे कुंचन, हे छोटं कुंचन चांदीचं आहे. माझ्या देवघरात मी अशा पद्धतीनं रोज पूजा करते याची. हे बघा, आपल्या घरात अन्न धान्य, त्याच्यावर एक कवडी ठेवा आणि एक बांगडी ठेवा फक्त आणि रोज पूजा करा. बघा तुम्हाला काय रिझल्ट येतात ते. आणि इतकं सुंदर डिझाईन आहे ना ह्याचं की मी बघतच राहते. म्हणजे हे पण आपण आता मागवलेले आहेत. ज्यांना पाहिजे फक्त ह्याच्यात तांदूळ भरायचे आणि शुक्रवार टू शुक्रवार बदलायचे. ह्याच्यावर एक छोटी बांगडी आणि एक कवडी ठेवायची किंवा नुसती कवडी ठेवायची. हे माप भरून ठेवण्यालाच खूप महत्व आहे. तर ज्यांना हवंय त्यांनी नक्की हे लक्ष्मी कुंचन म्हणजे माप म्हणतात त्याला, हे ऑर्डर करा आणि देवघरात कायम पूजा करून ठेवा. अजून काय मी घेतलं काल मी तुम्हाला सगळ्यांना सांगते ना, बेलपत्र. तर आपल्या महादेवांसाठी छोटंसं बेलपत्र घेतलं. तर ज्यांना हवंय माझ्याकडून निरांजन हवंय किंवा ह्याची उमऱ्यावरची पावलं हवी आहेत त्यांनी साधा संपर्क मी देईन सगळ्यांना. आणि महत्वाचं, ही सेवा करा आजपासून. म्हणजे जेव्हा घ्याल तेव्हापासून करा. त्याचा परिणाम काय होतो मला सांगा, कारण मी अनुभव घेतलाय. माझ्या स्वतःच्या देवघरात आहे आणि मग मी तुम्हाला सांगते. ही सेवाच आहे आणि ही रोजची सेवा आहे. ती कुंचन सेवा आहे, ती वेगळी आहे. तर चला आपण आता पूजा करूया. आधी अशा पद्धतीनं मी सगळं जे कालची रांगोळी वगैरे असेल ती काढते. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपण महाराज आणि आपली आपली कुलदेविका यांचा जो आपण हार किंवा काय जे काढतो त्याचा असा सुगंध घ्यावा आणि मग ते ठेवावे. कारण त्यातली जी ऊर्जा असते ते आपल्याला मिळते आणि आपलं चांगलं होतं. खरं तर देवपूजा करताना मी अजिबात बोलत नाही, पण आज म्हटलं ब्लॉग पण करायचा आणि थोड्याशा गप्पा पण मारायच्या, म्हणून तुमच्याबरोबर आज छोटासा व्हिडिओ म्हटलं शेअर करावा. ही कालची आपली महादेवाच्या पिंडीची पूजा. सध्या म्हणजे पांढऱ्या कपड्यावरच ठेवते. थांबणार इथे जागा नाही ग बाळा. आज ओवीला दवाखान्यात न्यायचंय त्यामुळे तिला शाळेत पाठवलेलं नाही. आता पूजा करताना खरं सगळ्यात आधी दिवा लावायचा असतो, पण माझ्या फॅनमुळं दिवा राहतोय का नाही माहित नाही. तरी पण लावून घेऊया आपण, कारण गरमच इतकं होतंय ना की शक्यच नाहीये बिन फॅनचं बसणं. त्यामुळे कूलर लावला. एकदा ही समय लावली की ही रात्रीपर्यंत राहते, छान राहते खूप. म्हणून अशी मोठी समय आणायची. चांगली काल कालच्या सक्ती नाही. काल मी ते स्वामी असं लिहिलं होतं. राहतोय दिवा छानपैकी. कलशातलं पाणी वगैरे सगळं काल बदललेलं आहे. ओवीला आज स्वच्छ आंघोळ घातली. काय होतंय शाळेच्या गडबडीनं रोज काही तिला मी घालू शकत नाही, कारण तिची पण गडबड असते आणि माझी पण गडबड असते. पण आज तिला म्हटलं नाही, आज स्वच्छ आंघोळ घालूया. चल तुला महाराजांचा गजरा बघा. अजून महाराजांच्या अंगावरचा गजरा फुल खूप फ्रेश राहतो. काय जादू असते, महाराजच जादू आहेत खरं. डिझाईन वाटते. काय वास येतोय गजराचा. हे छोटंसं मंगळसूत्र मी लक्ष्मीला केलंय. एक लक्ष्मीला केलंय नाही आणलंय आणि एक देवीला अन्नपूर्णा महालक्ष्मी
मुलगी असली की आपल्याला आपलं लहानपण आठवतं, बरोबर आहे ना, की आई कसे केस धुवून द्यायची किंवा आई काय काय करायची आपल्यासाठी. म्हणजे मुलाचं सुद्धा कनेक्शन आपल्याशी भरपूर असतं, पण मुलीचं आईचं जरा खरंच वेगळं नातं असतं. की मुलींच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात बघा. म्हणजे मुलींचे जे प्रॉब्लेम असतात, जसं की महिन्याचा जो प्रॉब्लेम असेल, ते सगळं मुलींसाठी आई खूप महत्वाची असं मला वाटतं. कमावण्यासाठी किंवा मुला मुलींच्या गरजा पुरवण्यासाठी जेवढा बाप लागतो, म्हणजे जेवढे वडील लागतात, तेवढंच मुलीला आपलं मन मोकळं करण्याचं जागा म्हणजे आई असते. कारण मुलगी ही आईची पहिली मैत्रीण असते असं म्हटलं जातं. तुमच्या बाबतीत होतं का असं? कारण काही काही जणींच्या मुली मोठ्या असतील, आता ओवी थोडी लहान आहे अजून, पण जेव्हा 15-17 वर्षाच्या मुली होतात तेव्हा त्या मन मोकळं करतात का तुमच्याजवळ? मला नक्की सांगा. आणि खरंच मुलींमुळे आता बघा, मी जे काही आणीन ना, आता मी आज हा ड्रेस घातला, खरं तर ड्रेस खूप जुना आहे हा. म्हणजे 2 वर्ष झाले इथं राहायला आल्या आल्या घेतला होता साताऱ्यात. पण हा ड्रेस बघितला की लगेच ओवी म्हणते, अय्या किती छान ड्रेस, नवीन ड्रेस. म्हणजे आता हे अखिलेश म्हणतो का सांगा मला? अखिलेशला आपण म्हटलं ना कधीतरी की अख्खी मला हे छान दिसतंय का, काय वेगळे असा म्हणतो मला तो. पण मुलींचं नाही, म्हणजे सगळीकडे तिचं लक्ष असतात. ते मला नेलपेंट घेऊ दे, मला पाहिजे, मी चप्पल घेतली, मला पाहिजे. आणि आम्ही पण लहानपणी अशाच होतो. म्हणजे कुठलेही हट्ट, म्हणजे आम्ही तर तिघी बहिणी होतो, त्यामुळं आईला जेवढ्या परिस्थितीनं त्यांना जमलं तेवढं त्यांनी केलं, उगाच काय. पण आत्ताच्या मुलांची डिमांड जास्त आहेत, म्हणजे पूर्वीच्या मुलांच्या नव्हत्या तशी. आणि कसं आहे माहितीये का, अखिलेश आमचा काही मागत नाही, पण ओवीला लहानपणापासून सगळं मिळत गेलंय, त्यामुळं थोडीशी ती आहे तिचा कल तिकडं. पण तिला आता मी समजून सांगते की नाही, आपल्याला जे नाही जमेल ते नाही मागायचं, किंवा मागितल्या लगेच नाही मिळणार. नाहीतर तिला एक गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, असा तिचा स्वभाव. हो की नाही ओवी? असा तिचा स्वभाव. हे जे कुंचन आहे ना, त्याला पण असं कुंकू रोज लावायचं, किंवा एकदाच लावलं तरी चालतं, पण असं लावून घ्यायचं छान. आणि हे बरोबर लक्ष्मीच्या शेजारी ठेवायचं, जसं मी ठेवलं आहे असंच ठेवायचं. आणि आता अशा पद्धतीनं समजायला बघा, असं अशा पद्धतीनं आपली बोलता बोलता पूजा झाली. खरं एकदा सांगते पुन्हा की पूजा करताना बोलायचं नसतं, पण आज मी व्हिडिओसाठी म्हटलं, नंतर व्हॉइस ओव्हर देत बसण्यापेक्षा म्हटलं की आज आपण डायरेक्ट बोलूया. तिथं बघायचं असतं ना, तिथं बघायचं. नाहीतर मी काही नाही, म्हणजे मी कुठले मंत्र स्तोत्र नाही, श्री स्वामी समर्थ आणि श्रीम ब्रजी किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः तारक मंत्र असं म्हणत म्हणत माझी पूजा असते. आणि जास्त करून तर अखंड नाही हात जाणार तुझं, थांब ना जरा, हात नाही जाणार माझं. झालं की का अशा पद्धतीनं खरं फुलं असली फार बरं वाटतं. ही मला साताऱ्यात मी राहत होते, आणि जिथं मी राहत होते ना, हायवेलाच अशी राहत होते. पहिल्यांदा तिथं फुलांची गाडी होती, पण काही दिवसांनी ती पण बंद झाली. मग मला फुलंच मिळायची नाही देवाला, आणि रोज असं खाली जाऊन आणणं होत नव्हतं, लांब वगैरे जाऊन. एकटीच होत्या, की पण जास्त नसायचा. पण आता नाही बाबा, आता मी फुलं भले एकदम आणून ठेवते 2-3 दिवसाची. आणि अशा डब्यात गजरा बघा, आता हा 3 दिवसाचा गजरा आहे, पण किती सुंदर राहिलाय अजून. म्हणजे राहता आपण जर नीट ठेवलं. कात्री आहे का बघा, काय का बघ, असं तोडते हातान तोडते. ओवीनं काढली आहे मेहंदी. आता यातला एक गजरा छोटासा रोजच्या प्रमाणे आपल्या कुलदेवीला, आज महाराजांना नाहीये, नाही तर माझ्या महाराजांना पण असतो. आणि एक माता लक्ष्मीला आणि कुंचनवर असा एकत्र. त्यानंतर राहते ते लावायचं, म्हणजे तुपाचे दिवे. रांगोळी ओवी काढते जेव्हा असेल घरात तेव्हा, नसेल तेव्हा मी काढते. तुपाचे दिवे लावून घेऊया आपण.
छान वाटतं बघा, म्हणजे घरामध्ये प्रसन्नता येते आणि नकारात्मकता तर लांब पळून जाते असं वाटतं. ते फॅननी जरा दिसतंय. हे आपले तुपाचे दिवे आहेत आपल्याकडचे. खरं सांगते, घ्या 3 डबे तरी घ्या, 2-3 महिने तुम्हाला आरामात जातील. आणि खूपच म्हणजे असा दिवा 1 तास राहतो. कसं दिसतंय मला सांगा, तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, नको बाळा, नको, झूम खाली जाते ग. आता बघा मस्त किती छान दिसतंय बघा. आणि आता इथं रांगोळी किंवा फुलांनी आपण सजावट करू शकतो. फुलं मला वाटते नको, तू फार पाकळ्या काढतेस. आणि सर्वात मध्ये मोठं फुल ठेवायचं. आता ही जरा फुलं थोडीशी खराब झाली आहेत, मग ती कडेला मांडली. अशी खराब तर आपण देवाला घालत नाही. खराबचा अर्थ थोडीशी सुकली आहे, असं काही नाही. आणि मला काल कोणतरी म्हटलं बरं का, देवपूजेचा व्हिडिओ बघायला आवडतात, म्हणून म्हटलं आज आपण देवपूजेचा व्हिडिओ करूया. आता सांग ना मला, आता सांगा कसं दिसत आहे. आणि हो, एका ताईची काल कमेंट होती. काल काय झालं खरं सांगते, मला सुद्धा नव्हता अजिबात निगेटिव्ह टायटलही टाकायचा नव्हता आणि निगेटिव्ह तर बोलायचं त्याहून नव्हतं. पण अचानक काय झालं काय माहिती, ते हे दाखवत होते मी, शॉपर दाखवत होते आणि तेवढ्यात माझ्या तोंडातनं गेलं की नाही का माझा संसार असा चिमणीसारखं वगैरे. तर त्या ताई मला म्हणाल्या की झालं तुमचं पुन्हा सुरू, आम्हाला नाही आवडत तुमचे असे व्हिडिओ बघायला. बरोबर आहे त्यांचं. मग मी ठरवलं नाही, पुन्हा नाही आता तसं करायचं. काय होतं सांगू का, जरा मधनं सांग. काय होतं सांगू का, की थोडंफार ज्यानं सोसलेलं असतं ना, ते मधून अधून तरी डोक्यात येतं की असं का झालं, आणि त्यामुळं माझ्याकडून बोललं गेलं. पण आता लक्षात ठेवेन मी, अगदीच नाही राहावेल त्या दिवशी माफ करा बरं का, खरं सांगते. पण नाही म्हणजे नाही, आता नाही परत विषय काढणार तो. सगळ्यात महत्त्वाचं राहिलं स्वतःला हळदी कुंकू घेऊन लावणे. दाखवते की तू काढ. आता उभी रांगोळी काढेल ती तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. हळदी कुंकवाचा करंडा असा नेहमी भरून त्यातलं संपलंय म्हणायचं नसतं, तसं कधी होऊन देऊ नका. आणि तो नेहमी असा माता लक्ष्मीपाशी करंडा भरून ठेवायचा. आणि करंडा नेहमी पितळी किंवा ह्याचा असावा, चांदीचा असावा. कसं दिसतंय तर चला मी तुम्हाला 2 मिनिटांनी उभीनं रांगोळी काढल्यावर दाखवते आणि मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते.